वाढदिवसानिमित्त माननीय आमदार माझे मार्गदर्शक आणि माझे राजकीय गुरु आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच माझे आधारस्तंभ लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, तसेच परिदास ठाकूर यांच्या मार्गदर्शन यांच्या सूचनेनुसार दरवर्षी जो वाढदिवस आहे तो साजरा करण्यामागे काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो। समाज उपयोगी कार्यक्रम वाढदिवसानिमित्त जे काही जनसेवा करता येईल त्यानिमित्त आपण आज माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर हा कलंबोली वासियांसाठी कलंबोलीतील नामांकित हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, आशा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल अशा तिन्ही ठिकाणी आज कलंबोलीतील नागरिकांसाठी आपण ज्या आरोग्याच्या सेवा आहेत त्या मोफत देण्याकरिता आपण आजचा जो वाढदिवसाचा जो सुरुवात आहे ती आरोग्यमय कलंबोलीकरांची कशी होईल, माझ्याकडून जनसेवक जास्तीत जास्त कशी होईल, नागरिकांना माझ्याकडून व माझ्या भारतीय जनता पक्षाकडून जास्तीत जास्त नागरिकांना कशा सुविधा मिळतील व त्यांचं आरोग्य चांगलं जीवन कसं आरोग्यमय होईल यासाठी आम्ही सर्वजण मिळून एक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हॉस्पिटलमध्ये हा शिबिर जो आहे तो आज आयोजित केला होता। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 75वे आम्ही अर्थात विद्यार्थ्यांसाठी जे गैरसोय होते त्यानिमित्त देखील दाखले वाटप शिबिर आयोजित केला होता। त्याच्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा देखील लाभ घेतलेला आहे, कारण की आज आपण पाहतोय की किती फेरफटके मारावे लागतात, तहसील कार्यालय असेल किंवा विविध दाखले जे शालेय दाखले लागतात तो देखील आपण एका दिवसामध्ये कसे उपलब्ध करून देता येतील, विद्यार्थ्यांसाठी असेल जनतेसाठी असेल, असे प्रत्येक गटासाठी आपण काही ना काहीतरी देणं लागतो। हे वाढदिवसानिमित्त आज आपण कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं होतं। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्याला अभिजित सोलापूरच्या नेत्यांनी सांगितलं की आपले वडील सरपंच राहिले आहेत, त्यांच्या पावला पाऊल टाकत आपलं कार्य हे चालू आहे। बापची भेटच हवा ही उपमा आपल्याला दिले, काय सांगाल भविष्यात कशा प्रकारचा विश्वास साध्य केला? त्यांनी माझ्यावरती सातत्याने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा सातत्याने माझ्यावरती विश्वास आणि त्यांची शाबासकीची थाप ही माझ्या पाठीवरती सातत्याने राहिलेली आहे। कारण की पहिल्याच मला कोणताही अनुभव नसताना देखील मागील निवडणुकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच मला त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून स्थायी समिती सभापतीचा जो सन्मान दिला व त्याला कोणताही तडा न जाता त्याच्या विश्वासाला सार्थ ठरेल असे माझे अथक प्रयत्न करून मी पक्षासाठी व माझ्या जनतेसाठी काहीतरी देणं लागतो त्या पदाने जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने, कारण की आज माझ्या घराण्यामध्ये बघितलं असेल माझे आजोबा हे 15 वर्ष पहिला सरपंच होते, त्याच्यानंतर माझी आई राजकारणामध्ये तेही सरपंच होती, नंतर वडील 5 वर्ष सरपंच होते। अशा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज माझे जे समाजकार्य आहे ते अतिशय जोमाने त्यांच्या आशीर्वादामुळे मी सुरू ठेवलेलं आहे आणि आणखीन त्यांची अशी साथ मला मिळत राहिली तर मी नक्कीच यश जे आहे ते गाठत राहण्याचा प्रयत्न करेन। आपली कारकीर्द आता संपलेली आहे, की सर्व नगरसेवक किंवा स्थायी समिती सभापती पदाची जी कारकीर्द होती ती समाजाने तुम्हाला स्वतःला वाटली का? आणि त्या पार्श्वभूमीवर जर आता आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक आहे तर त्यामध्ये तुम्ही दावा करता त्या नगरसेवक पदासाठी? नक्कीच मी आज तुम्हाला सांगेन की आमचा भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा जनसामान्यातून कसे कार्यकर्ते घडतील याकडे त्यांचा वेध असतो। भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला ठरवेल तो आम्हाला निर्णय मान्य असतो। माझी इच्छा जरी असली परंतु पक्ष जो निर्णय देईल ते आम्ही सर्वस्व पक्षाच्या सर्व तलागातील कार्यकर्ते आम्ही पक्षाला मध्ये पक्ष आदेश देईल त्यानुसार आम्ही कार्य करत असतो। विषय राहिला की स्थायी समिती सभापती पदानंतर आपण जे कार्य चालू केलं त्यावेळेला पनवेल महानगरपालिका ही नव्याने सुरू झाली होती, त्यातीलच एक अनुभवी माझा नाव होता आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कसं आपल्याला जनतेला न्याय देता येईल यासाठी निधीची जी कसरत होती त्यावेळेला मी बजेट जो सादर केला त्यावेळेला 450 कोटीचा बजेट होता। आज जो पनवेल महानगरपालिकेचा जो बजेट आहे तो 3000 कोटीच्या आसपास बजेट आपला गेलेला आहे। त्याच्यामुळं जी पहिल्या पंचवार्षिकला जी सुरुवात झाली गेली 8 वर्षामध्ये आज पनवेल महानगरपालिका ही अवाढव्य स्वरूपामध्ये आज सर्व करापासून असेल किंवा विविध ज्या शासकीय जीएसटी असेल सर्व याच्यातून पनवेल महानगरपालिकेला चांगल्या पद्धतीने टॅक्स जो जमा झालेला आहे, त्याच्यामुळं
आज एक चांगल्या स्वरूपाचं पनवेलला ग्रुप आलेला आहे, त्याच्यामुळे त्या कलंबोलीमध्ये सारख्या ठिकाणी आम्ही या सर्व माझे सर्व नगरसेवक सहकारी असतील, माझे सर्व पदाधिकारी असतील, यांनी सर्वांनी मिळून आज आम्ही आमदार प्रशांतदा ठाकूर, परिजदा ठाकूर यांच्या मागे सातत्याने कलंबोलीचा पाठपुरावा करून आज कलंबोलीमध्ये जवळजवळ एक 200 ते 250 कोटीची कामं ही कलंबोली वासियांसाठी आणण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे. त्यामध्ये माझे सर्व नगरसेवक असतील, माझे सर्व सहकारी राजू शर्मा असतील, रवी पाटील असतील आणि सर्वच जे माझे बाकी मोनिका महानवर मॅडम असतील, अशा सर्वांनी मिळून आम्ही आज प्रयत्न केल्यावर कलंबोलीला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल, अशा उंच शिखरावरती कलंबोलीला कसं नेता येईल असं सातत्यानं आमच्या सर्वांचा प्रयत्न राहील.